ते सरकार मोर्चाने काय होणार आहे का नाही ते सल्ले द्यायची त्यांना गरज नाही. तुम्हाला चालायचं त्याच्यात नाही, तुम्हाला घरी झोपायचं बंगल्यात तुमचे सल्ले आम्हाला द्यायला लागली ते त्यांच्यावर. आता आमचा मुद्दा ज्वलंत आरक्षणाचा आहे, ते राजकारणाकडे घुसते. ते राजकारणी माणसाला याच्यामुळे मी चर्चा करत नाही त्यांची. ओबीसी प्रवर्ग वेगळा करण्याबद्दल बोलावं, कुठं राजकारणाच्या टिप्स देत बसू नये. आठवड्याची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. ते म्हणतात जरांगे यांनी दिलेली तारीखला सरकारला परवडणार नाही, त्यांना मोर्चा काढून काही उपयोग नाही, सरकार आरक्षण द्यायला तयार आहे पण कायद्यात कसं बसवायचं ते त्यांना माहित नाही. यासाठी मी त्यांना एकत्रित बैठक घ्यायला सांगतो, पण काय करतो ते सरकार मोर्चाने काय होणार आहे का नाही ते सल्ले द्यायची त्यांना गरज नाही. मी आता त्यांना सन्मानाचा शब्द दिलेला आहे की ते मोठे ज्येष्ठ येतात आणि ते त्यांनी आम्हाला मग असले भाषा शिकून आहे. मोर्चाने काय होणार ते आमचं आम्ही बघू काय करायचं. मी सांगितलंच ना, फक्त कन्फ्युजन काही जण करतात. 20ला निघाले कवा पोहोचायचे काय, तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं कवा पोहोचू. आम्ही दिशेनं चाललो की नाही आरक्षणाच्या, उगत ते घरी बसते तिथून सल्ले देते कवा जाणार रे, तर मग उशीर झाला काय, वेळ दिला काय जास्तीचा, आणि ती घरी देते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकून उगच आणि मग तेच मला फोन करतात बरं का. परत तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण सांगतो, मग मराठी लागायचे त्यांच्या माग आणि मग तेवढे बार सांगा बाबा चुकलं मायकून बोलला कायला. लढतो आम्ही, जीव जाळता माझा गोरगरीब मराठा समाज, रक्त जाळतो माझा गोरगरीब मराठा समाज. तू कशाला लिहितो, किती दिवस लागणार आहेत, काय होणार आहेत. दिशा तर तीच आहे, ध्येय तर तेच चाललेत ना मुंबईला. 20 तारखेपासून पोहोचतील ना, आरक्षणच घेऊन येतील येताना. टेन्शन कमी घेतो, 39 वर्ष दम धरलाय आणि येताना आरक्षणच घेऊन येणार आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला चालायचं त्याच्यात नाही, तुम्हाला घरी झोपायचं बंगल्यात तुमचे सल्ले आम्हाला द्यायला लागली इकडे. त्यामुळं काय म्हणले होते, नाही नाही अजिबात नाही. जीव गेला तरी माघार नाही. मराठा समाजाला शब्द, सरकारला सुद्धा आता माघारी नाही. तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातले तिथं सरकारनं मुंबईत तरी माघार नाही म्हणजे नाही. समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे, मरेपर्यंत अर्पण केलंय. दोन्ही पैकी एक माघारी घेऊन येणार, एक तर आरक्षण नाही तर मला घेऊन यावं लागणार. हरिभाऊ असं देखील म्हणतात जरांगे यांनी सामाजिक क्रांती जर केली तर, म्हणजे सामाजिक क्रांती जर राजकीय क्रांतीत बदलली तर खूप मोठं परिवर्तन होईल. अरविंद केजरीवाल एक उदाहरण आहे, ते बघू नंतर जाऊ ते त्यांच्यावर. आता आमचा मुद्दा ज्वलंत आरक्षणाचा आहे, ते राजकारणाकडे घुसते. ते राजकारणी माणसाला याच्यामुळे मी चर्चा करत नाही त्यांची. त्यांनी सामाजिक म्हणून बोलावं म्हणजे मराठ्यांचं कल्याण होईल आणि त्यांच्या 12 बलुतेदार बांधवांचं कल्याण होईल. त्यांनी ओबीसी प्रवर्ग वेगळा करण्याबद्दल बोलावं, कुठं राजकारणाच्या टिप्स देत बसू नये. उगच त्यांनी कशाला क्लासेस टाकावं. गोरगरीब ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना न्याय मिळण्यासाठी वेगळा प्रवर्ग करण्यासाठी संघर्ष करावा. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष करावा. उगच राजकीय सल्ले कशाला. त्यामुळेच आम्हाला त्यांचा फॉर्म्युला आवडा नाही. धन्यवाद.